बघा मी आज बनवते माझ्यासाठी अंड्याची भुर्जी. कारण की अंडे आणलेली सगळ्यांसाठी, मग सगळ्यांनी ऑमलेटच बनवून खाल्लं जेवणासोबत. म्हणून मग मी जेवणाची बाकी होती. मग मी विचार केला की आपण चल अंड्याची भुर्जी बनवूया. तर मग ऑमलेट काही खास आवडत नाही मला. मग मी माझ्यासाठी मस्त अंड्याची भुर्जी केली. एक कांदा कापला, एक टमाटर कापला, एक हिरवी मिरची, मग त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट आणि आपला घरगुती मसाला वगैरे घातला आणि मग थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं. मग नंतर अंडी फोडली त्याच्यात. अंडी फोडल्यानंतर मीठ घातलं, मग कोथिंबीर घातली, मग चांगलं मिक्स केलं. मग कम गॅसवर मस्त बारीक करून थोडीशी शिजू दिली. मग अंड्याची भुर्जी होत होती. मग तोपर्यंत मला बाजरीची भाकर खायची होती. चपाती नॉनव्हेजसोबत चांगली लागत नाही आणि मला काय आवडत पण नाही. म्हणून मग मी माझ्यासाठी बाजरीची भाकर केली आणि गरम गरम तर चांगलीच लागते खायला. म्हणून मग माझं सगळं आवरून सवरून झालं होतं. सगळ्यांची जेवणं पण झाली होती, भांडेकुंडी पण झाली होती. मग मी माझ्यासाठी बाजरीची भाकर आणि अंड्याची भुर्जी करायला घेतली. मग जास्तच मोठी झालेली माझी भाकर बाजरीची. तर मग आणि कबीर येणारच होता. मग मी म्हटलं चल कबीर येतो तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया, मग त्याला पण जेवण द्यावं लागेल. म्हणून मग मी माझ्यासाठी भाकर आणि बाजरीची भाकर आणि अंड्याची भुर्जी करायला घेतली. तर मग बघा माझी भाकर मस्त इथे तयार झालेली आहे. जास्तच मोठी झाली, तव्याच्या बाहेर पडत होती आणि अंड्याची भुर्जी पण झालेली आहे. ताटात वाढली गेली माझी भुर्जी, कांदे आणि या सीझनमध्ये तर थंडीच्या सीझनमध्ये मुळे पण येत आहे. म्हणून मग ते पण घेतलं, मस्त कापला, मस्त मीठ घातलं त्याच्यात आणि मग मी पोकळ्याची भाजी केलेली आणि कबीरला टिफिनमध्ये पापडचा खोडा दिलेला. मग ते पण घेतलं थोडंसं.